माहितीसाठी दरम्यान कोल्हापूरच्या लक्षवेधी कागलमधून पहिला कल थोड्याच वेळात एबीपी माझावर तुम्ही पाहू शकता। हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत इकडे आपल्याला पाहायला मिळतेय। कागलच्या जागेवरून महायुतीमध्ये काहीसा तणाव होता, समरजित घाटगे इच्छुक होते, पण ही जागा अजित पवार गटाला सुटली। हसन मुश्रीफ तिथले विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या खात्यामध्ये ती जागा गेली, त्यामुळे समरजित घाटगे नाराज झाले। त्यांनी शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांनी लागलीच कागलमधून समरजित घाटगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे या लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार, पारंपरिक नेतृत्व निवडून येणार की समरजित घाटगे विजयी होणार याची उत्सुकता आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कागलमधली हाय व्होल्टेज लढत आहे, प्रत्येकाचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलंय। अगदी बरोबर आहे, प्रत्येकाचं लक्ष कोल्हापुरातील कागलच्या लढतीकडे लागून राहिलेलं आहे। कारण या ठिकाणी आपण बघितलं तर घड्याळ विरुद्ध तुतारी अशा पद्धतीचा सामना आहे तो रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पहिल्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे ते दोन्ही बाजूनं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे कागलमध्ये निकाल कुणाचा लागतो, कुणाच्या बाजूनं मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये इथला पुढचा कल आहे तो आपल्या समोर येणार आहे। एकूण जर बघितलं तर आपल्याला शरद पवारांची या मतदारसंघामध्ये 2 वेळा सभा झालेली आहे, जयंत पाटील यांची 2 वेळा सभा झालेली आहे। एकूणच बारामतीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं जे लक्ष केलं होतं ते कागल विधानसभा मतदारसंघावरती सगळ्यात जास्त लक्ष केलं होतं। त्यामुळं या ठिकाणी काय निकाल लागतो, हसन मुश्रीफ हे सिक्सर मारतात का की समरजित घाटगे आपलं खातं खोलतात, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि आता जर आपण बघितलं तर प्रत्येक जे नागरिक आहेत तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांची तपासणी करून आतमध्ये सोडलं जाणार आहे। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा समर्थक वर्ग मोठा आहे, पण त्याच विरुद्ध समरजित घाटगे यांना देखील मोठा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळाला होता। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊयात।